जय शिवराय मित्रांनो, आज आपण बनवत आहोत शाबू। कढईत मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यात मिरची टाकून घ्यायची हिरवी। त्यात मी आता हिरवी मिरची टाकते। तेल गरम झाले चांगलं। मिरची छान तळलेली आता त्यात बटाटा घालून घेऊ। कच्चा बटाटा आहे, उकडलेला नाही। कच्चा बटाटा तेलात भाजून घ्यायचं, शाबू छान लागतो। शाबूमध्ये मी बटाटा टाकलेला आहे। आता बटाटा चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मऊ शिजू द्यायचं तेलामध्येच। आपण बटाटा जेव्हा चिरतोय ना, तर बटाटा चिरल्यानंतर आधी व्यवस्थित पाण्यात धुवून घ्यायचं आणि त्याचं पूर्ण पाणी कोरडं करायचं आणि मग नंतर तेलात टाकायचं। मग कढईला बटाटा चिटकत नाही। आणि न धुता जर आपण डायरेक्टली तेलामध्ये बटाटा टाकलं तर पूर्ण बटाटा कढईला चिटकतं। त्याच्यासाठी व्यवस्थित बटाटा धुवून नंतर कोरडं करून तेलामध्ये टाकायचं। शाबू पण सुटा सुटा होतो, मोकळा। बटाटा छान मऊ झाले, त्यात आपण शाबू घालून घेऊ। मी त्यात शाबू टाकून घेतलाय। बटाटा व्यवस्थित चांगलं मऊ होऊ द्यायचं, आता परत कच्चं लागतं। आता त्यात शाबू टाकून घेतलाय। मी आता डायरेक्टली कट करून तेलात हिरव्या मिरच्या टाकल्यात। काहीला असं आवडतं की ते हिरव्या मिरच्या वाटून मग परत तेलात शिजवून नंतर तसं पण मिरच्या शाबूमध्ये मिरचू शाबूमध्ये टाकलं तरी चालतंय आणि असं पण टाकलं तर चालतंय। आता मी व्यवस्थित शाबू हलवून घेते आणि त्यात शेंगदाण्याचं कूट घालते। त्यात मी शाबूचं कूट घालून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित हलवून घेते। नंतर त्यात चवीनुसार किंवा आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। लागेल तेवढं मीठ घालायचं आहे शाबूला। नंतर मीठ घातलंय, आता त्याला सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हलवून झाल्यानंतर लो गॅसवर एक कढईवर झाकण टाकायचं आणि 2 मिनिटं झाकून शिजू द्यायचा शाबू। कढईवरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून असंच चालू गॅसवर मी 2 मिनिट शाबू ठेवून घेणार आहे। आता खाण्यासाठी शाबू रेडी झालेला आहे। हा शाबू उपवासासाठी चालतो आणि शाबू जर आवडत असेल आणि आपण एरवी जर खात असाल तर त्यात जिरे किंवा कोथिंबीर पण ॲड केली तर चालते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत राहीन। धन्यवाद।